नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचन मध्ये। तर आज बनवले आहेत मस्त आपण मलाई पेढे, ते पण अगदी घरचे घरी दुधापासून। तेही फक्त ते कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ अगदी पूर्ण बघा, शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता। म्हणजे उद्या राखी पौर्णिमा आहे, तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी तुम्ही मिठाई म्हणजेच आपले हे मलाई पेढे बनवू शकाल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी ना 1 लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं। आता दुधाला एक चांगली उकळी फुटली ना, हे सतत आता आपल्याला हलवत राहायचे। 1 लिटर दूध घेतलंय मी इथे। तर आता हे कमीत कमी अर्धा लिटर होईपर्यंत आता ह्याला एक उकळी आली की मग ह्याला हलवून घ्यायचं आपल्याला सतत। हे बघा आता दुधाला ना उकळी फुटत आली आहे। तर आता ह्याला ना सतत हलवत राहायचंय। बघा साई सुद्धा मस्त तयार झाली आहे। तर हे बुडाला न लागू देताना हे आपल्याला हलवून घ्यायचं सतत। आता हे दूध कमीत कमी अर्धा लिटर तरी आपल्याला दूध करून घ्यायचं आहे। जिथं 1 लिटर दूध आहे, आता ह्याला आपल्याला आटून ह्याला अर्धा लिटर पर्यंत आणायचं आहे सतत हलवत हलवत। तर बघा उकळी आली आहे चांगली। मी गॅस कमी करून घेते। दूध आटवताना ना हे असं उलटं पालटं करून दोन्ही साईडनं असं ह्याला हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून दूध लवकर आटतं। हे बघा, आणि बुडाला सुद्धा दूध आपलं लागत नाही, करपत नाही दूध। आणि ज्यावेळेस दूध आपण सतत हलवत राहू ना, हे जे कढीला साई जमा होते ना, ही सुद्धा आपल्याला अशी चमच्याच्या मदतीने अशी आपल्याला काढून दुधामध्ये टाकून घ्यायची। हे बघा अशी कढीनं सगळीकडनं काढून घ्यायची, ही जी कढईला लागते बाजूला। हे बघा ते अशी सगळी काढून घ्यायची, आणि ही सतत सतत लागते, तर आपल्याला ही दरवेळेला काढून घ्यायची आहे। हे बघा अशी करत करत सतत ही ज्या वेळेस ती साई थोडी थोडी जमा होईल ना, त्या वेळेस आपल्याला चमच्याच्या मदतीने ती काढून घ्यायची आहे। हे बघा कसं दूध आटून आटून असं क्रीमी टेक्स्चर आलंय ह्या दुधाला आपल्या। हे बघा अजून हे थोडंसं आटू द्यायचंय, त्याला सतत सतत हलवून। आणि जी बाजूची साई येते ना, ही सारखी सारखी जर आपण काढत राहिली ना, ते बघा दूध असं चांगलं आपलं घट्टपणा येतो दुधाला, कसं क्रीमी टेक्स्चर आलं। हे बघा बघू शकता। हे अजून थोडा वेळ आपल्याला आटून घ्यायचंय। आणि जी ही आजूबाजूची जसं मी मगाशी सांगितलं, ही साई सुद्धा आपल्याला कढईला जे लागते ती सुद्धा सतत काढत राहायची आहे। हे बघा असं मस्त क्रीमी टेक्स्चर आले की नाही। हे अजून एक 15 ते 20 मिनिटं मी अजून थोडंसं घट्ट होऊ देणार आहे, जेणेकरून आपले पेढे एकदम मस्त होतील। हे बघा ह्याला सतत सतत हलवावं लागतं, नाही तर दूध काय होतं, एक तर मग उतू तरी जातं बाहेर सांडतं, नाहीतर मग कढईलाच बुडाला चिटकल्या जातं, करपलं जातं दूध। मग त्याच्यामुळे ह्याला सतत असं हलवत राहायचं लागतं। आणि जे आजूबाजूला कढईला साई येते, जसं की हे बघा ही जी दाखवते मी काढते मगापासून, ही सुद्धा सतत काढत राहायची।
हे बघा, आता जे आपलं दूध आहे ना जवळजवळ सगळं आटलंय. हे बघा, असा कसा घट्टपणा आलाय मस्त आपल्या दुधाला. अर्धा लिटरपेक्षा सुद्धा कमी दूध झालं 1 लिटर दूध घेतलं होतं तर. हे बघा, बघू शकता पूर्ण घट्ट झालंय आता हे. आता त्याच्यामध्ये ना मी 1 चम्मच तूप घालून घेते. जेणेकरून छान आपल्या पेड्यांना ना असं एकदम चिकणेपणा येईल. आणि त्यानंतर ना मी 1 वाटी इथं साखर सुद्धा ऍड करते. आता साखर ही चांगली आपल्याला विरघळू द्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा गोड वापरू शकता बरं का. त्याला सतत हलवत राहायचं साखर आपली छान विरघळूस तर. हे बघा, साखर टाकल्याच्या नंतर चांगली विरघळल्याच्या नंतर ना हे बघा असं किती छान घट्टपणा सुद्धा आहे. अजून सुद्धा ह्याला मी 1 थेंबभर सुद्धा याच्यात पाणी टाकलेलं अजिबात सुद्धा नाहीये. हे बघा मस्त घट्टपणा आलाय की नाही आपल्या पेढ्यांना आता ह्या दुधांना. एवढं की ह्याला सतत हलवत राहावं लागतं, थोडासा वेळ लागतो. आता ज्या वेळेस आपलं दूध या स्टेपला येईल नाही बघा असं ह्या घट्टपणाला, त्यावेळेस ना आपल्याला मी ज्या वाटीनं साखर घेतली त्या वाटीनं अर्धी वाटी मिल्क पावडर घेतेय. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं. अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आता दुधाच्या. हे बघा असं छान आता हे 10 ते 15 मिनिट अजून ह्याला चांगलं घट्ट होईपर्यंत आता हे परतवून घ्यायचं. हे बघा आता हे मस्त आपलं जे पेड्याचं बॅटर आहे ना ते असं मस्त छान घट्ट झालंय. हे असं झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनिट ह्याला चांगलं थंड होऊ द्यायचं, जेणेकरून हे अजून थंड झालं ना चांगलं घट्ट होईल. हे बघा आता ह्याला मी थंड करून घेते 15 मिनिटं चांगलं. आणि थंड होण्यासाठी मी असं ह्याला पैसून घेते थोडं, जेणेकरून लवकर थंड होईल. हे बघा आता 15 ते 20 मिनिटं कमीत कमी ह्याला मी थंड होऊ देते, गॅस बंद करून घेते, मग नंतर ह्याचे पेढे बनवते. तर चला बघा मस्त असा गोळा तयार झालाय. आता ह्याचे ना मी छोटे छोटे पेढे बनवून घेते. आता काय करायचं, सुरुवातीला हे असं छोटंसं घ्यायचं आणि आपल्या हातावरती असं गोल 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 करत फिरवायचं. आता माझ्या एका हातामध्ये फोन असल्यामुळं मी हे तुम्हाला बनवून सगळे एकदाच दाखवते. तर चला हे छोटे छोटे तुम्हाला जसे पाहिजेत तसे आपण याच्यात आता पेढे बनवून घेऊया. हे बघा अशा पद्धतीचा मी पेढ्यांना शेप दिला आणि वरून त्याच्यावरती पिस्ता लावलाय. बघू शकता आपले होममेड मस्त पेढे तयार आहेत आणि अगदी कमी खर्चामध्ये होतात. हे कमीत कमी अर्धा किलोच्या जवळजवळ पेढे झालेले आहेत आपले. तर बघू शकता
आणि किती सॉफ्ट झालेत मी तुम्हाला एक काढून सुद्धा दाखवते. हे बघा किती सॉफ्ट सुद्धा झालेत, बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत आपले मस्त मलई पेढे. आता नक्की सुद्धा रक्षाबंधन आहे तर नक्कीच घरी ट्राय करा. मस्त स्वस्तात मस्त आपले होममेड आणि एकदम असे खायला सुद्धा स्वादिष्ट. नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनलला हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.